नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विविध महत्त्वाचे असे 8 निर्णय घेण्यात आले. या बैठकीमध्ये मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय पुढीलप्रमाणे: मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना 1902 प्रोत्साहनपर पुरस्कार दिले जाणार. 10 जिल्ह्यात उमेद मॉल उभारले जाणार. यामध्ये महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळणार. ई-नाम योजनेसाठी बाजार समितींच्या नियमनासाठी कायद्यात सुधारणा केली जाणार. गोंदिया, रत्नागिरी व वाशिम येथे महिलांवरील अत्याचार प्रकरणाकरिता विशेष न्यायालय स्थापन होणार. पिंपरी चिंचवडमध्ये जिल्हा व सत्र न्यायालय आणि वरिष्ठ दिवाणी न्यायालय स्थापन होणार. वर्ध्यातील बोर प्रकल्पाच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी 231 कोटी रुपयाची तरतूद मंजूर. धाम प्रकल्पाच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी 197 कोटी रुपयाची मंजुरी. ठाण्यात ॲडव्होकेट अकादमीसाठी वकील परिषदेच्या वापरासाठी जमीन देण्यास मान्यता. तर मित्रांनो, अशा प्रकारे काय महत्त्वाचे असे निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आले. धन्यवाद.